शंकरा सकाळी कुठे उगवला मालक? आज सकाळीच उगवला. हो, आज सकाळीच आलो आम्ही. रोज आम्ही असेच येणार. काय तुमची काय हरकत आहे? काय बोलणं झालं मालक? शेतीवाडीत जातीनं लक्ष घालायचं ठरवलंय आम्ही. वा वा, उत्तम बेत आहे. आबासाहेब म्हणतात की आमच्या हातून हे काही जमणार नाही. आम्ही वेडे आहोत, आम्हाला काही समजायचं नाही. काय म्हणतात आबासाहेब? आबासाहेब म्हणतात. काय म्हणतात? नाही, दुसरं काय म्हणणार? तेच समजलो, तुम्ही तेच म्हणताय. हा नाही बा, देवाच्या नाही, निदान म्या ते असं म्हणणार नाही. मग कोण म्हणताय आम्हाला असं? कोणी बी कसं म्हणत नाही. गणप्या, तिकडे कोण हसलं रे? भीमराव, हा सगळा मला कोणाचा आहे? आपला. चुकता तुम्ही. याचा खरा मालक तो आहे. सध्या नामो मात्र मालक आमचे आबासाहेब आहेत. त्यांच्या पश्चात तो आमचा होणार आहे. खरे मालक, आमचं चुकलंच बघा. चुकलं ना? दोन थोबडच मारून घ्या. बरं, राहू द्या, आता नको. पुन्हा चुकू नका. नेहमी चुकता तुम्ही. आज आमचं चुकलं, उद्या नाही चुकणार. उद्या कधीच यायचं नाही. कोण? दिवस. हा हा. भीमराव जी, आपली एकूण झाडे किती आहेत? झाड बोला की, गप का? म्हणजे झुडपं धरून सगळी? हो, काही एक सोडायचं नाही. गवताची काडी सुद्धा सोडायची नाही. 1761. पुन्हा चुकलात. तुम्ही त्या दिवशी म्हणाले की झाड 1767. मधली 6 झुडपं हिशोबात धरलीच नव्हती बघा. आपल्या आंब्याची झाडे किती आहेत? 70. पुन्हा चुकलात. 75. आणखी 5 झाडं कुठे गेली ती उडकून काढा. चला लागा कामाला. पण थांबा, त्या सगळ्या गाड्यांना इकडे बोलवा. चला रे, समजी ना मालक बोलू द्या. चला चला चला, लवकर ये ना गंप्या. राहू अच्छा, आले सगळे. हे पहा, मळ्यातली कामं आटपली की आपल्याला श्रमदान करायचंय. मग आता तरी आम्ही काय करतो? हे असलं काम नाही. हे तुम्ही तुमच्या पोटासाठी काम करताय. आपल्याला फुकट काम करायचंय, लोकांसाठी करायचंय. त्याला श्रमदान असं म्हणतात. भीमराव जी, ती समोर टेकडी दिसते का? टेकडी? अहो, ते डोंगर आहे. ज्या ज्या मनगटात जोर असेल त्याला डोंगर टेकडी सारखा दिसतो. समुद्र टपक्यासारखा भासतो. काय? तेव्हा तो डोंगर फोडून आपल्याला रस्ता तयार करायचा. म्हणजे रेडेवाडीचं अंतर मैला 1.5 मैलाने कमी होईल. होईल होईल, कमी होईल.
आमचं वजन. तेव्हा हा डोंगर फोडायचा आणि त्याची करायची टेकडी. टेकडीचा बनवायचा रस्ता की आपला रस्ता मोकळा. भीमराव, वास्तविक हे काम यापूर्वी तुमच्या कानावर घातलं होतं आम्ही. लक्षात आहे ना? ते लक्षात ठेवलं म्हणून ते इतकं बारीक झालो. हा ठीक आहे. तो श्रीपती कुठे आहे? तिरुपती भाई भीमराव, विठे, हे विठा, मालकाला बाई माणसाची बोललेला आवडत नाही, ठाव नाही वय तुला? उगा आपल्याला लावलं, जा कामाला. कसं काय आहे मालक, उद्या आहे एकादशी. तो शिरपा पंढरपूरला गेला, दिंडीत नाचत असेल बघा. जानबा तुकाराम, जानबा जानबा तुकाराम, जानबा. पंढरपूर होय. एकादशी दिंडी. मग भीमराव, आमची सुद्धा दिंडी. चला. जानबा तुकाराम, 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 जानबा तुकाराम. अरे तुम्हाला काही लाजा वाटतात का नाही? दोस्त फिरलं म्हणून काय झालं? किती बी झालं तरी आपलं धनी आहे. आपण त्यांचं अन्न खातो. त्यांना जर तरी आपलं तर जेव्हा घरी आपल्याला पाप लागेल नव्हता. अरे आबासाहेबाचा एकुलता एक लेख, तर तो बी असा. घ्या मास्तर. आबासाहेब, काही म्हणा, आपल्या घराण्याची परंपरा फार मोठी. लाडू घ्या ना मग. लाडू यावेळी कशाला? बाकी तुमच्या पूर्वजांना पेशव्यांच्या संगतीचा लाभ झाला होता, हे आपल्या घराण्याचं मोठं भूषण हो. ते वळण, पेशवेकालीन तो थाटमाट, आपल्या वाड्यात तो ठसा अद्याप कायम आहे. कसं पाटील? वा वा, अगदी पटलं बघा. अहो, कसलं पूर्वजांचं घेऊन बसलाय? त्यांच्याबद्दल आदर बाळगणं हे आमचं कर्तव्य आहे. पण नुसतं वाडवडिलांच्या पुण्यावर जगणं मूर्खपणाचं होतं काय? का पटलं का आता मास्तर? अरे पण डॉक्टर का बोलत नाही? तुम्ही लईल बोलायला लागल्यावर दुसऱ्याला गप बसावंच लागतंय. अरे वासू, खरंच की तू मगापासून काहीच बोलला नाही. आबा, या लाडवाकडे बघितल्यावर असा विचार मला की हे लाडू तुझ्या मुलाच्या लग्नाचे असते तर त्याला अधिक सवाली असेल. वा वा, कधी छान बोललात बघा. अक्षी हेच वाटलं होतं मला. आबासाहेब, काही होऊ द्या, पण यंदा वादवाद बाळासाहेबात. भोजनाच्या पंक्ती अशा झाल्या पाहिजेत की पेशवायचा काळ तो हात, असं वाटलं पाहिजे लोकांना. बाळासाहेबाचं लग्न. आबा, चुकलं माझं. भान न राहिल्यामुळे एकदम बुडून गेलो. नाही वासू, तू नाही चुकलास. माझ्या नशिबाचे फासेच चुकले. हे वाक्य खरं. पाटील, श्री हरी, श्री हरी, श्री हरी. अरे हो पाटील, त्या जयसिंग पाटलाच्या पोरानं लग्न केलं म्हणे मुंबईला. कोण? त्यो राजाराम. त्याच्या दोन पाटील घराण्याचं नाव घालवलं त्यानं. ते कसं? अहो, ते लव मिरीज का काय म्हणतात, तसलं लगीन केलं या. ते काही का असे ना, जयसिंग माणूस झाला, गाव भोजन घालणार आहे. हो, माझ्याजवळ म्हणाला तसं. आणि शिवाय वाड्यात गाणंही ठेवणार आहे. बाईचं. मग छान होईल बघा. सारं काही करील. सुपुत्र श्रीमान बाळासाहेब पटवर्धनजी पधार रहे हैं. मास्तर इथंच आहे. बरोबर, आमचा अंदाज बरोबर आहे. अंदाज? कसला अंदाज? आम्हाला वाटेत डिपुटी भेटले होते. डिपुटी? हा, तुम्ही शाळेत नाही म्हटल्याबरोबर तुमच्या घरी चालले होते. घरी? हा, आम्ही त्यांना सांगितलं मास्तर आता घरी भेटणार नाहीत, ते आमच्या घरी चहा पीत बसले. त्यांची नेहमीची वेळ आहे ही. अरे बापरे, डिपोटी मेलो. झालं. अहो मास्तर, थांबा की मी बी येतो नव्हता का? हा पाटील, तुमचा चहा चिवडा झालाय, तुम्ही पळा. बाहेर मासाहेब, अशा व्यथित होऊ नका.
आपल्या पूर्वजांनी पानिपतच्या लढाईत तलवारीचे अनेक वार अंगावर झेलले. आम्ही त्यांचे वंशज आज शेणा चिखलाचे गोळे अंगावर झेलतो आहोत. नाही, माझे ते नाही पाहावं. अगोदर आंघोळ करून घ्या जा. आबासाहेब, आम्ही शेतीवाडीवर जाऊन आलो. फार चांगलं केलं. आंघोळ करायचा. असं काय करता? ताप करून घेऊन परिस्थिती सुधारणार आहे का? पण माझ्या मुलाचे हे हाल आता मला उघड्या डोळ्याने पाहवत नाही. तू पण डोळे मिटेपर्यंत ते पाहावंच लागणार आहे. भोग आहे, चुकणार आहे थोडा. डॉक्टर, तुम्हीच सांगा, कुठची आई आपल्या पोटच्या मुलाचे हे हाल शांत मनाने सहन करेल? वहिनी, तुमचा मुलगा मला परका काय? आबा तर माझा बाळपणचा मित्र. तुमचं दुःख तेच माझं दुःख. खरंच बाळासाहेबांच्याकडे पाहिलं की आतड्याला कसा पीळ होतो. त्यांना सुधारण्याकरता आपण किती प्रयत्न केले. वेढ्यांच्या दवाखान्यात सुद्धा दाखवून आणलं. त्याच्याकरता आपण काही कमी केले का? पण डॉक्टर, तो कधीच सुधारणार नाही का? वहिनी वहिनी, धीर सोडू नका आणि परमेश्वरावर भरोसा ठेवा. जिथं अपाय आहे तिथं उपाय सुद्धा आहे. मी येतो आबा, येतोय. शंभो हर हर महादेव. पार्वती पते हर हर महादेव. देवा, ते जेवताना म्हणतात भीमराव, देवाचं नाव आहे, केव्हाही घ्यावं. तो देवा. भीमराव जी, आज मुलं एवढीच? बाकीची शाळेत गेलीत. शाळेत गेलीत ना, मग ठीक आहे. भीमराव जी, गहू पेरला तर गहू येणार का बाजरी? गहू पेरला तर गहू येणार का बाजरी? गहू पेरला तर गहूच येणार. सांगा मुलांना, गहू पेरला तर गहूच येणार. पर बाजरी पेरली तर बाजरीच येणार. मग सांगा तसं, बाजरीच येणार. फणसाच्या झाडाला आंबे कधी धरतील का? नाही. मग ते मुलांना सांगा. नाही. मग शहाण्याच्या पोटी वेडे जन्माला कधी येतील का? नाही. मग ते त्यांना सांगा. नाही. आम्ही वेडे आहोत का? नाही. मग मुलांना सांगा. नाही. आम्ही शहाणे आहोत ना? नाही. नाही नाही, आपल्याला वेड कोण म्हणणार? हो ना? मग म्हणा, गुरुली सिद्धेश्वर की जय. शंभो शिवहर महादेवा. महादेवा पार्वतीनाथ. महादेवा. 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 इकडे या. कोण आहात तुम्ही? आम्ही कंत्राटदार आहे. कुणाकडून आलात? ग्रामपंचायतीच्या वतीने आलो आहे. कुणाला भेटायचंय तुम्हाला? बाबासाहेबांना भेटायचं आहे. काय काम आहे त्यांच्याकडे? गावामध्ये नवीन इमारत शाळा करताना बांधायची आहे. तुम्ही आजारी आहात का? मालक, अशक्तपणामुळे मोठ्यांदा बोलत नाहीत.
हे अशक्त शंभो शिवहर. समज आबासाहेबांना नंतर भेटा. प्रथम नमस्कार करा देवाला. म्हणजे आम्हाला दगडाला देव म्हणतात आणि माणसाला मानायला काय हरकत आहे. आम ब्रह्मा करा म्हणतो ना. शाळेची इमारत लवकरच पूर्ण हो. अहो ऐकलं का? काय झालं? तुम्हीच पहा. अहो कॉन्ट्रॅक्टरकडून पाया पडून घेतात आपले चिरंजीव. आता काय बोलायचं? जरा सद्बुद्धीनं वागा. परवा मास्तर सांगत होते की कंत्राटाची कामं घेऊन तुम्ही बराच पैसा खाल्लाय. काय खाल्लाय? हा. शाळेच्या बाबतीत असं करू नका. सचोटीनं वागा. काय भीमराव? बाळासाहेब चला रे मुलांनो, पळा आपापल्या घरी. मासाहेब भीमा काय चालवलेस हे? आता हे नेहमीच चाललं होतं. त्याला माझा काय दोष? बरोबर आहे, दोष माझ्याच नशिबाचा आहे. त्याला तू तरी काय करणार? बाळासाहेब हा चला बरं आपल्या खोलीत. आपण मासाहेब आमची पूजा राहू द्या. माझं ऐकणार ना? चला. काय झालं? आमचा त्रिशूळ आम्ही घेऊन येतो की. हा चला बरं आधी तुम्ही. घेऊन ये. माफ करा हं. तुम्हाला फार त्रास झाला. आबासाहेब संध्याकाळी आपण काही चावडी बोलू. तुम्ही आता स्वस्थ बसा. श्री हरी श्री हरी श्री. आपल्याला माझ्या मुलामुळे फार त्रास होतोय. सगळ्यांनाच होतोय. आईशिवाय त्याचं दुसरं कोणी नाही या जगात. छे छे, असं कसं म्हणतात? मलाही तो आवडणार. खरंच आपल्याला तो आवडतो. अगदी खरं. म्हणजे तारुण्य सरलं तरी तुमचा शंकेखोर स्वभाव अजून आहे. डॉक्टर आले वाटतं. माझ्या येण्यामुळे व्यत्यय तर नाही आला. काहीतरीच बोललं तुमचं डॉक्टर. तसं ना बहिणी, पण डॉक्टरनं वारंवार आपल्याकडे यावं असं मनापासून कुणालाच वाटत नाही. ते मात्र खरं. हो हो. आबा एका महत्वाच्या कामासाठी आलो. हा हॉस्पिटल मधला रिपोर्ट बाळासाहेबांचा. काय म्हणणं आहे त्यातलं डॉक्टरांचं? बाळासाहेब सुधारण्याची काही आशा नाही. डॉक्टरने केलेले सर्व उपाय निरुपयोगी झाले. आबा पुष्कळ विचार करून मी एक उपाय शोधून काढले. तो कोणता? त्याच्यासाठी मी वाटेल ते करेन. तो वेडा का झाला याचा मी शोध घेतला. लहानपणी तुमच्या शेजारच्या बनीबरोबर तो खेळत असे. पुढे तिला टीबी सारखा सांसर्गिक रोग चढला. तुम्ही त्याला तिच्याकडे जायची बंदी केली. इतकंच नाही तर तो तिच्याकडे गेला तर तिला मृत्यू येईल अशी खोटी भीती सुद्धा दाखवली. पण बाळासाहेबांचं मन राहिलं नाही. होय, तो राहीना. आणि एक दिवस तो सोडून तिला भेटून आला. आणि केवळ योगायोग त्या दिवशीच ती मुलगी केली. आणि तेव्हापासूनच तो अगदी एकटा राहायला लागला. हे एक झालं. आणि दुसरं म्हणजे वहिनी तुमच्या धाकट्या देवानं एका नाचणारणीच्या नादाला लागून आपल्या आयुष्याचा सर्वनाश करून घेतला. आपल्या मुलानं तोच किस्सा गिरवू नये म्हणून या आबानं बाळासाहेबांना कुणात मिसळू दिलं. त्याचं थोडं बहुत शिक्षण झालं, पण ते सुद्धा घरी मास्तर ठेवलं. कुठल्याही स्त्रीशी त्याचा संपर्क येऊ दिला नाही. माझं तर असं मत आहे की यामुळेच त्याच्या स्वाभाविक प्रवृत्तींचा कोणमारा होऊन तो असा. होय, मीच कारणीभूत आहे या साऱ्या प्रकाराला. नाही, असं नाही बोलायचं. अरे आईबाप मुलाचं कधीच वाईट करत नाही. डाव जिंकावा म्हणून आपण फासे टाकतो, पण ते पडतात म्हणत नियतीचा खेळ आहे. माझा एक उपाय. मला वाटतं एखाद्या तरुण स्त्रीच्या सहवासात तो आला पाहिजे. स्त्री पाहताच तो बिचकतो. हळूहळू ते कमी होईल. तरुणीचा सहवास.
त्यापेक्षा त्याच्या लग्नाचे पुन्हा एकदा प्रयत्न करून पहा. मास्तरांनी मागे एक स्थळ सांगितलं होतं, त्यांना पत्र टाका, नाहीतर नारायणरावना पुन्हा विचारून पहा. मी त्यांना विचारतो. बाळासाहेबांना जावे करून घेण्याची मनीषा होती त्यांची, शिवाय पत्र पण टाकतो. प्रयत्न कर. हो, जयसिंगचा रेड लक्ष्मण काय रे? मालकाने पाठवलं. डॉक्टर साहेब, आपल्याकडे पण पाठवलं होतं. कशाला रे? धाकल्या मालकाच्या लग्नाची पार्टी हाय आणि रातच्याला गाणं बी हाय, चंपा गोवेकरणीचं. चंपाचं गाणं? होय. न विसरता येतं बरं का. बरं ये. राम राम. चंपाचं गाणं? नारायणराव, आपल्याला आपल्या जुन्या शब्दांची आठवण करून द्यायला आलोय. आपल्याला काय म्हणायचं हे आलं माझ्या लक्षात. शब्द फिरवणारा किंवा विसरणारा मी नाही. मलाही तीच आशा होती. आपण माझ्या मुलीला मागणी घालण्याकरता हक्कानं आलात, पण आबासाहेब, आपला मुलगा वेडसर असताना मी माझी मुलगी देऊ शकत नाही. अहो, तिच्या जीवनाचा प्रश्न आहे. नारायणराव,
आजच मी आपल्या मुलीला मागणी घालायला आलो नाही. माफ करा हा, मला तसं वाटलं. तसं वाटणं स्वाभाविक आहे. माझ्या एका स्नेही डॉक्टरांचं मत आहे, काही काळ जर तो एखाद्या तरुण मुलीच्या सहवासात राहिला तर सुधारेल, आणि तेवढ्यासाठी मी आलो होतो. नारायणराव, आपल्या मुलीला जर आपण काही काळ आमच्या घरी राहायला पाठवलं तर? काय म्हणता हे आवाज नाही. मुलीच्या विरुद्ध वागून तिला तुमच्या घरी पाठवलं नाही, शक्य नाही ते. नारायणराव, नाही आबासाहेब, शक्य नाही. मुलगा चांगला झाला तर अजूनही माझ्या शब्दाला जागेल, पण हे कदापिही शक्य नाही. जशी आपली इच्छा. श्री हरी श्री हरी. काय व्हायचंय? नकार दिला. निराश होऊ नका. आत्ताच आपल्या पत्राचं उत्तर आले. मुलगा पाहायला मंडळी येत आहे. तोच महत्वाचा प्रश्न आहे. मी बाळाला समजावून सांगितले तर ह्या खेपेला अगदी नीट वागे. आपण धीर सोडू नका. बर, नाही सोडत. भीमराव, आओ भीमराव जी. उठा उठा. बसायला सांगितलं मी. बसा म्हणल्यावर बसायचं. बसा आता. हा भीमराव जी मालक, आम्हाला काय उद्या माणसं बघायला येणार आहेत म्हणे. वय वय, खरंय. काय खरंय काय आणायचं? आम्ही काय राणीच्या बागेतले काय लांडगे, वाघ, कोल्हे, कुत्रे, सिंह असं काय आहे काय? तसं नव मालक. मग माणसाला मी बघतेच की. आमच्यात काय आहे पाहण्यासारखं? काय आहे का पाहण्यासारखं? तुमचं सगळंच बघण्यासारखं आहे. होय सर. असं सर काय काय? हे बेडकावानी डोळं, मारुतीवाणी नाक, मारुतीवाणी भीमावानी बॉडी, आणि माझ्यासारखं गोड रूप बी दिलंय देवानं तुम्हाला. तुमच्यासारखं का चुकलं काय? माझं रूप काय वाईट आहे वय? अहो तुमच्यावानी तरुण असताना पाठी लागत होते गावातली पोरं. पोरं नव, पोरींचे बाप. बाप? हा. हसता काय मालक? माझी पहिली बॉडी काय होती? अहो तुम्ही लई लहान होता तेव्हा माझा एक एक दंड असेल असेल नाही हातात, आणि उंची बी तशीच उंच होती बघा. तर तुझ्या आता कशाला वाटली? त्याचं असं झालं, माग माझ्या अंगावरनं गेला शिवता, जाताना लेखाचं उंची बी घेऊन गेला. अरे असा सारा गाव तेव्हा चुकचुकला बघा. गावाला माझा केवढा अभिमान. वडगावच्या शंकर पैलवानाला जेव्हा मी लोळवला तेव्हा मानाचा तुरा मिळून दिला गावाला. पण हे असं कसं काय झालं? त्याचं असं झालं, म्या टाकला फासवा डाव. फासवा डाव? होय, फासवा डाव. फासवा डाव कसा म्हणजे काय केलं म्या? सकाळी कुस्तीच्या दिवशी उठलो, गेलो शंकराकडे, त्याला गोड गोड बोललो आणि जिलबी खाऊ घातली. असं जिलबीत होता औषध. आणि मग मग काय, कुस्तीच्या दिवशी गडी आखाड्यात दिसला नाही. मी एकटाच लंगोट कसून उभा. बरोबर. असं कसं काय झालं? तो आला का नाही? त्याला औषध गरम पडलं. तो कसला येतो? तो घरी जाडवा. घरी जाडवा. तेव्हा मग रीती रिवाजाप्रमाणे मला दिले जीद. बर. हा म्हणजे तुम्ही असा डाव जिंकलात काय? याला म्हणतात डोसक. तवा धरणं मी काय आखाड्यात पुन्हा उतरलो नाही. आपली जाकली मोर. होय ना, आखाड्यात तुम्हीच आडवे. कमाल आहे, कमाल आहे. हाय नाही कमाल. मग द्या बघू टाळी. हे नव टाळे पण तुझं टाळे मग ते टाकून द्या. हा हे घ्या. बर, मग उद्यापासून माझं ऐकणार नव? हो भीमराव, तुम्ही उद्यापासून सांगाल तसं आम्ही ऐकणार. ऐकणार. हो. पण हे पहा, आम्हाला तुम्ही उद्या आयत्या वेळी काही औषध घालणार नाही ना?
असं म्हणणं बघा, आम्ही आडवे तुम्ही उभे. नाही तुम्ही खेळता. बाळासाहेब बघा हं, अगदी नीट वागायचं. हा आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मासाहेब, तुम्ही आमच्या सुखासाठी काय काय करत नाही, आम्हाला कळत नाही का? अरे तुझ्या सुखातच आमचं सारं सुख आहे. हो ना, मग तुम्ही काय काळजी करू नका, मी नीट वागतो. हा वागतील वागतील. बरं जा आता. चला हा चला निघायचं. जाऊया. मासाहेब, तुमचा आशीर्वाद द्या. संभाजी बाबा. काय आपण राजदरबारात चाललो नाही, मग बाहेर पाहुणे आले तुम्हाला भेटायला, हालत जायचं. हो मग पण हे भीमराव जी, आमचं काही चुकलं तर सांगायचं. त्याची तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. चला पण काही बोलायचं नाही. बोलायचं नाही. बोलायचं नाही? अजिबात बोलायचं नाही. छान, म्हणजे ते पाहुणे आम्हाला मुका समजतील. काही समजत नाही. आणि बघ बोलायचं झालं जितक्याच तितकं. बरं, तुम्ही पाठीशी आहात ना? हाय हाय. कुठे जरा नीट करा की. माशात जातो ना. काळजी करू नका. असा बाळासाहेब, थोरात पोराने बने आगाऊपणा म्हणतात त्याला. हो बसा, आम्ही सांगतो म्हणून बसा. बसा. आमचे मालक आज्ञाधारक बघा. खरंच मुलगा आज्ञाधारक दिसतो. गदरपंत ह्या मुलाविषयी काहीतरी भलत सांगत होते. हो त्यांच्या पोरीचं कुठे जमत नव्हतं ना, उगाच विघ्न आणत होता. मास्तर अयोग्य स्थळ असं कधी सुचवणार नाहीत. पाटील हे बहुतेक जमणार. हा जमणार. जमू द्या. आपल्याला काय पंक्तीचा लाभ झाला की गंगेत घोडणार. जाऊ द्या. बस इंग्लिश 4 इयत्ता शिक्षण घेतलं. आज तर शिकून चाकरी काय करायची आम्हाला? मग शेतीवाडीकडे कोण बघणार? मालक पाखरावणे हिंच्यात बघा मळ्याकडे. असं शिक्षण द्यायचं, सूट बूट घालायला लावायचे आणि हातात द्यायचं नांगर. कसं काय जमणार मग? बरोबर बरोबर. पण का हो, आपण खेड्यात वेळ कसा घालवता? वेळ कसा घालवता म्हणजे काय? अहो कामाचा व्याप इतका आहे की वेळ घालवायचा प्रश्नच येत नाही. आणि त्यातून वेळ घालवायचा म्हणजे भीमराव आम्ही तळ्यात पोहायला जातो, घोड्यावर रपेट करतो. रपेट तुम्हाला घोड्यावर बसता येतं का? हो हो मी बसलो ना घोड्यावर. वरातीच्या नाही गे, तसे सगळे बसतात. भारी विनोदी स्वभाव दिसतो बाबासाहेबांचा. फार विनोदी. पाटील चहा आला. जा बाळासाहेब. काय चहा कुठे आहे? भीमराव, भीमराव, या 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 कोण? या 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 नाही, या नाही. भीमराव, मासाहेब, मासाहेब. पाहिलं फुटलं फुटलं. आता रस्ता फुटेल तिकडे पळा. चला. मुलगा वेळा ऐकला होता खरं तर. कुठे आहेत ते मास्तर? आबासाहेब, अशा वेड्या मुलाच्या कपाळाला बांधून मारण्यापेक्षा त्याच्या काळात धोंडा बांधून विहिरीत ढकला. विठ्ठलराव, काय तुमच्या घरात आलोय म्हणून अंगावर हात टाकत असेल तर तोही टाकून घ्या. विठ्ठलराव, चूक झाली माझी. तोल गेला माझा. मला काही तुमचं ऐकत नाही. सगळे मी चला. साहेब, आमची चूक झाली. पुन्हा आम्ही पळून येणार नाही. पळून यायला नको तर बायको मी जिथं तिथं मला खाली मान घालायला होतो. त्यापेक्षा जन्मराष्ट्र मेला का नाही? असा पुढं
मासाहेब त्याच्या अंगावर हात टाकायपेक्षा मला मारा. त्याच्यापासून आपल्याला त्रास होतो ना, त्या त्रासाला जन्म देणारी मी आहे. पण माझ्या मुलाला बोलू नका हो. क्षमा कर मला. झालेल्या अपमानामुळे डोकं सही भैर झालं होतं. खरंच त्याची काय चूक आहे? काय झालं बघा तरी. अरे भीमा, काय झालं? काही नाही, आत्ताची कळशी काढण्यासाठी गड्याने हिरी उडी घेतली. असं होय. केवढी घाबरली मी. मी नाना भटजींकडे जाऊन येतो. मुलीसाठी? हो. पण त्यांची मुलगी तर लंगडी आहे म्हणे. हो, पण ती तरी आपल्या मुलाच्या नशिबात आहे का ते पाहूया. बसावर. नमस्कार. हा, आज इकडे कुठे वाट चुकला? आलो होतो आपल्याकडे. असं मग काय सेवा करू आपली? मी आलो होतो मुलाच्या लग्नाच्या निमित्तानं. वा, जमलं वाटतं तुमच्या त्या खुल्याचं लग्न. बाकी जव्याच्या जोरावर काय वाटेल तर करता येतं म्हणा. केव्हा लग्न? नाना, गैरसमज होतोय आपला. मी आलो होतो आपल्या मुलीला मागणी घालण्यासाठी. बाबासाहेब, आपल्या मुलाला मुलगी देण्यापेक्षा गावातल्या एखाद्या विहिरीत लोटून दिला. या, नमस्कार. मास्तर, ओ मास्तर, ओ मास्तर, अहो थांबा की. अरे कोण पाटील? हा, अरे असं घराला आग लागल्या का बोंबलाला काय झालंय? असं वंगाळवाडी बोलणं सोबत नाही मास्तरचे वाकीला. बरं तुझं म्हणणं काय? मला उशीर होतोय शाळेला जायला. हा, पण आज इतका उशीर कसा? उशीर हा मंडळींनी घरी केला होता बासुंदीचा बेत. वय म्हटलं माराव हात. हा. बरं तुझं म्हणणं काय बघू? मास्तर, खरी बायको बाळण झाली. हा, जरा वाईट पोराची कुंडली बघा की. कुंडली? हा, बरं येईन येईन. अरे पण पाटील, अरे काय काय झालं? किती पोरं तुला? हा? अरे राष्ट्राला 8 संतती नियमनाची गरज आहे. पण मास्तर, अरे ते काय आमच्या हातात आहे? आलं देवाजीच्या मनात तर कोणाचं काही चालू जा बघा मास्तर. अरे हाट. अरे खुया, काळ बदललाय. सगळं काही माणसाच्या हातात आहे बघ. हे तुमचं काहीतरी बोलणं आहे. इथं देव आमच्या पाठीत तुमला काय करा. मास्तर, आता विचार करून बोला. त्यांच्या घरी आयला रगड आहे, आता पत्ता नाही काय आणि हाताची गंधाची पडायची मुली पोराचं हे पडला असतो या मास्तर. थोडस तुझं खरं आहे बघ. ह्या आबासाहेबांच्या इस्टेटीला ते वाळी बघ. हा, पण या आबासाहेबांच्या होणार काय? काय होणार? गोत्याचे 4 चोर येईल आणि मारतील मजा. बरं स्वतःच्या तंद्रीत चालाय. समर्थ माणूस आहे. काही सुद्धा विचारू नको. समोर सगळा बाळासाहेबाकरता नको त्याच्या घरात. निराशेशिवाय काहीच पडलं. असा हाता शिवू नको. माझा आई म्हणजे होय, चंपाच्या मुलीबद्दल. आता तोच एक पण हे मनाला पटत नाही रे. त्या बहिणीला तरी कल्पना सुद्धा सर होणार नाही. अरे वाईट नाही, ती माझी पुतणी म्हणून तुमच्या घरात येईल. वासू, आबा, काही वेळा चांगल्या गोष्टी करता असंच त्याची कास व्हायला. हे बघ, तू आता काही विचार करू नको. सरळ उद्याच आपण त्यांच्या घरी जाण्याकरता निघू म्हणजे झालं. हा,
बाईपेक्षा तिच्या पोरीचा नुसता आवाज नाही, पोरगी मस्त आहे. तिच्यासाठीच तर आम्ही येतो. म्हातारं होड किती दिवस बघायचं. लक्ष कुठे आहे तुझं? ऐकले आज एका कुमारी काकीला सोहवायचं भाग्य. वरात अष्टक अंगाची ती हळद, तो तन्मणी आशा. आई पण कधी येईल ग? कधीच नाही. आज 2 झालं ना माझ्या बरोबर. सोमवार आहे. अगं कोणता शंकर प्रसन्न होणार आहे? देवा, तुझ्या पायात विजेचं चापल्य आहे. तुझ्याजवळ अनुपम सौंदर्य आहे. तू मनात घे. आई, पुन्हा मला असलं काही ऐकू नको. आई, रागू नकोस ग. मला नाचावंसं वाटतं. माझ्या शंकर अकुलीने पुढे ना होण्याचं स्वप्न पाहू नये. कथा कादंबऱ्यातून सहानुभूतीष्ठित समाज प्रत्यक्षात आपल्याला खाना देत नाही. आपल्या अशी स्वप्न पाहणं पाय शिरपेच होण्याची आशा धरण्यासारखं आहे. आणि यावेळी इथं एक महत्वाचं काम होतं. मग बसा ना. तर स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध डॉक्टर आहे. ती येत असेल तर खुशाल घेऊन जा. डॉक्टर काका, माझं एक काम आहे. करशील ना? आपणच मला लहान आपण डॉक्टर काका, त्यावेळी मरण आलं बरं झालं असतं. तुम्हाला इथं कंटाळा आला काका? मी तुला खरंच काका? तुला तुझ्या जीवनाचा कंटाळा आला, पण तुझं जीवन तर नंदनवन कुणाचं तरी आयुष्यात. हा, तुला नंतर तयारी कर. ओम नमः शिवाय. 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 हेमराव, उदबत्ती लावा. लाव. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नीट लावा. नैवेद्य दाखवा. मंडळ करा. ओम प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा. नुसता दाखवू नका, भरवा. मला तुम्ही घ्या थोडा प्रसाद म्हणून. भीमराव, आज आमची आरती झालीच नाही. पोरं आता उद्या नाहीतर आजकाल देवाधिकाचं कोणाला बघायलाच नको. अजून भिल्लीन तुमच्या डोसक्यात आहेत का? नाही, शंकर देव रागावले गेले वना. म्हणजे अंगाला राख. बर, पुढं पार्वतीने त्यांचा शोध सुरू केला. सगळं वन बरेचशा ठिकाणी शंकरदेव सापडले. सापडले ना, पण ते तसे थोडे परत येणार. मग पाण्यानं घेतलं केला की बस. पण शेवटी त्यांचा राग गेला ना. फार झाले. पण त्यांना हे ठाऊक नव्हतं की रूप
काय अशा पुतणी माझी. हो का? बाळासाहेब, अरे मुलं आली वाटत. हा बघा बघा भीमराव बघा, चला पळा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आबा, जे जे होईल ते पाहायचं सगळं ठीक. फार मोठे हे पाहिले, नानाचे पट पेशव्यांच्या दरबारी होते. भाग घेतला आणि आपल्या पराक्रमाची पताका नाही. हे माझे मामनजी असे गाढे विद्वान होते. ह्या माझ्या सासू पती निधनानंतर ह्यांनी अन्न पाणी टाकल्या सतीत गेल्या म्हणणं. हे माझे दीर घराण्याच्या उज्ज्वल परंपरेला एवढंच एक लांछन आहे. नाचनारणीच्या आणि गाणारणीच्या नादी लागल्यावर दुसरं एका बाईपायी ह्यांनी आपल्या आयुष्याचं वाटोळं करून घेतलं. उज्ज्वल सुतरती कळा लागली. आपल्या कुठल्या स्त्री आपल्या मुलावर पडू नये म्हणून लहानपणापासून ह्यांनी माझ्या तो हा माझा मुलगा बाळा, निष्पाप निरागस चेहरा, भरपूर सारं काही देऊन देवानं त्याच्याबरोबर खुळेपणाही दिला आहे त्याला. तुझ्या डॉक्टर काकांनी तुला सारं काही सांग. तुझ्या तुझे कारण म्हणू एवढी मोठी परंपरा असलेलं हे घर सुखी तर माझ्या आयुष्याचं सार्थक होईल. त्यांच्या माथेर वाले होय. अरे आपल्या डॉक्टरांची पुतणी ही. माझी तब्येत थोडे दिवस स्वयंपाक पाणी करायला कुणी नको का हातात माणूस. मंदिर पुढं बर तसं करा. माझ्या अमर नंदी मंदिरात जातो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हे शंकराचं वेळ त्याला लहानपणापासूनच आहे. पोलीस पाहणं अगदी देवघर करून टाकले त्याने. शंकराचं वेळ, शंकराचं विचार करतेस. भुरके घराणा मोठा खानदार दिसत आहे. अगदी आबासाहेब देखील मोठे परोपकारी आहेत. आलेले चिरंजीव मात्र अगदी वेडे आहेत. वेडे मग आबासाहेबांना इथे भेटण्यापेक्षा आपण वगैरे तावडीवर जाऊन भेटूया. पण त्यांच्या मधून मधून महादेव संचार शिव हर 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 म्हणतात हजर. नवीन कायद्याच्या कचाटीत सापडल्यामुळं बसला. सोनरकीचा धंदा बसला ना. आनंद आहे आनंद आहे. बसला. उठा काहीतरी हातपाय हलवा. पुष्कळ धंदे. हे कोण हे कोण? हे समाजसेवक. करून का भुरके त्यांनी मला वाटतं प्रथम गोरगरिबांची ओळख करून घ्यायची असते ना. खरंय गेलं पाहिजे. उद्योग आहेत आमच्या. यांच्या अंगात महादेव संचार करीत असतो. आमच्या अंगात मधून मधून मारतो. मग बाळासाहेब जरा ओके हे काय म्हणतात होता ना जरा गंमत कर. तांडव नृत्य अगळ बम 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 अगळ बम बम अगळ बम 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 अगळ बम बम. ते वेडे आहेत पण तुम्ही शाळे आहात ना. वेड्या माणसापेक्षा तुमच्यासाठी शाळे माणूस जगात. पण आम्ही काय म्हणतो ते ऐकून काही एक बोलू नका. पुन्हा असा प्रकार घडता कामा नये. चला
आपण चावडीवरच त्यांची गाठ घेऊ. हो तेच मी. हो डॉक्टर काका. हा 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 नाही नुसता काका. अशा आता कसं फार बरं वाटतं. पोरी तू आहेस, जिथं जाशील तिथं नंदनवन निर्माण करशील. डॉक्टर काका. काका काका आता साहेब या 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 या. अरे आपल्या डॉक्टरांची पुतणी ही. माझी तब्येत बरी नाही ना. थोडे दिवस स्वयंपाक पाणी करायला कुणी नको का हाताखाली माणूस. बर भीमराव आपण मंदिरात जाऊया. मंदिरात जाऊया. चला तुम्ही वा पुढं. बर तसं करा. महादेवावर नंदी. साहेब आम्ही मंदिरात जातो. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. हे शंकराचं वेळ त्याला लहानपणापासूनच आहे. आता ही खोलीच पाहणं अगदी देवघर करून टाकले त्याने. शंकराचं वेळ. शंकराचं कसला विचार करतेस. काही नाही. भोडके घराणा मोठा खानदानी दिसतंय. खरंय अगदी 100 नंबरी खानदानी घराणा. आबासाहेब देखील मोठे परोपकारी आहेत, पण त्यांच्या पोटी जन्माला आलेले चिरंजीव मात्र अगदी वेडे आहेत. वेडे. मग आपण असं करूया, आबासाहेबांना इथे भेटण्यापेक्षा आपण चावडीवर जाऊन भेटूया. घाबरता काय. तसा तो वेडा अगदी सरळ आहे, पण त्यांच्यात मधून मधून महादेव संचार करतो. महादेव संचार. शिव हार 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 हार. वेडा म्हणतात हजर. बसा बसा बसा. काय भुरके काका नळी फुंकायचं सोडून इथे काय करताय. सध्या नवीन कायद्याच्या कचाटीत सापडल्यामुळं आमचा धंदा अगदी बसला आहे. सोनरकीचा धंदा बसला ना. आनंद आहे आनंद आहे. तुम्ही का बसलात. उठा काहीतरी हातपाय हलवा. पुष्कळ धंदे आहेत. हे कोण. हे कोण. हे समाजसेवक आबासाहेबांची ओळख करून घेण्याकरता आलेले आहे. असं का. का भुरके समाजसेवकांनी मला वाटतं प्रथम गोरगरिबांची ओळख करून घ्यायची असते ना. खरंय. बरं बसा तुम्ही. मग काय बाळासाहेब चालला का. पण गेलं पाहिजे. उद्योग आहेत आमच्या. बरं का यांच्या अंगात महादेव संचार करीत असतो. आमच्या अंगात मधून मधून महादेवाचा संचार होतो. मग बाळासाहेब जरा तांदूळ नृत्य करून दाखवता. ओके हे काय म्हणतात. जरा गंमत तर पहा. तांडव नृत्य. शंभो शिव हर हर हर. अरे बम 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 बम. अरे बम 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 बम. अरे बम 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 बम. अरे बम बम. तेच वेडे आहेत, पण तुम्ही शाळे आहात ना. शाळेमाणसाचं कृत्य झालं. पण आमचं काय म्हणणं आहे ते. वेड्या माणसापेक्षा तुमच्यासाठी शाळी माणसं जगात अधिक त्रासदायक असतात. पण आम्ही काय म्हणतो ते ऐकून. काही एक बोलू नका. मी साऱ्या डोळ्यांनी पाहिले. पुन्हा असा प्रकार घडता कामा नये. चला आपण चावडीवरच त्यांची गाठ घेऊ. हो तेच मी तुम्हाला प्रथम सांगत होतो.
आशा? डॉक्टर काका? हा हा हा, डॉक्टर काका नाही, नुसता काका. आशा, आता कसं वाटतं इथं? फार बरं वाटतं. पोरी तू आहेसच तशी गुणी. जिथं जाशील तिथं नंदनवन निर्माण करशील. डॉक्टर काका? हा. चुकलं काका. आता बोल. मला म्हणायचं होतं, तुम्ही माझी बाजूपेक्षा फार स्तुती करता. नाही आशा, तुला कल्पना नाही. तुला इथे येऊन 8च दिवस झाले, पण बाळासाहेबात केवढी सुधारणा झाली. खरंच किती बरं होईल ते चांगले झाले तर. एक मोठं पुण्य तुझ्या पदरी पडेल आणि तुझंही चांगलं होईल. माझं चांगलं. बाळासाहेब सुधारले की माझं काम संपलं. मला पुन्हा परतावं लागेल नको असलेलं जीवन जगण्यासाठी. अगं सदान कदा उदास का? असं भाकीत कुणालाच करता येत नाही. माणसानं कसं नेहमी आशावादी असावं. तुकाराम महाराजांनी म्हटलं नाही का, जशी इच्छा तसं फळ. नाही पण काका. वेडी कुठली. बहिणीत काय जरा भेटून येतो. आवडी कोण आहे कैसाकडे दुकान. चंदनाची चोळी माझे अंग अंग जाळी. तारुण्य आणि चंदनाची चोळी. ऐकलत का? काय? आईनं तेवढी गीता मागितली. गीता? हो. अहो गाथा नव्हे, गीता. गाथा आहे? हा, ही गीता. दासीपुत्र म्हणून कर्णाची जेव्हा निर्बसना सर्वांनी सुरू केली तेव्हा कर्ण संतापाने फणफणला आणि बोलता झाला. मी जरी जन्माने तुमच्यापेक्षा हलका असते तरी कर्माने तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कर्ण फार थोर होता. मासाहेब. काय बेटा? एक विचारू का तुम्हाला? विचार की. माणूस जन्माने हलका असला तरी कर्माने श्रेष्ठ ठरतो हे पटतं का तुम्हाला? अगं का नाही पटणार? देवादिकाने लिहून ठेवलेलं पटणार नाही तर कुणाचं पटणार? मास्तर तुम्ही फार चांगले आहात. हो हो, आणि तू की नाही अगदी फार फार वाईट आहे. चल झोप जा आता.
चंद्रमौली भस्म रुद्र भैरव चंद्रशेखर सांबतूत त्रिलोचना पाव आता तूत त्राता शैलराजा नीलकंठा चंद्रमौली भस्म चर्चित शंकरा नीलकंठा चंद्रमौली भस्म चर्चित शंकरा. हो ना, आम्ही. तुम्ही सुद्धा शंकराची भक्ती करता? हो, लहानपणापासून मला फार आवड आहे. असं? मी सुद्धा लहानपणापासून ही स्तुती गातो. पण खरं सांगू तुम्हाला, तुम्ही हे फार छान गाता हो. तुमचाही गळा फार गोड आहे. तुम्ही गाताना ऐकले मी. हा? तुम्ही आमच्याकडेच राहणार ना? राहिले असते, पण तुम्हाला आवडणार नाही ना? नाही नाही, तसं काही नाही. पण तुम्ही कुणालाही आवडायला अशाच आहात. म्हणजे तोंडावर स्तुती करू नये कुणाची, पण माझ्या मनात राहत नाही म्हणून मी आपलं स्पष्ट बोललो. तुम्ही जाऊ नका, खरंच तुम्ही जाऊ नका. तुमच्यामुळे मी सुधारत चाललोय असे सगळेजण म्हणतात. लोक वेडे आहेत, तुम्ही खरंच चांगले आहात. खरंच? मग तुम्ही जाणार नाही ना? जाणार नाही. खरंच राहील, तुमची इच्छा असेल तर. माझी शपथ आहे. हो. भगवान शंकर. महादेवा, माझा मुलगा आज एका परस्त्री बरोबर प्रथमच शहाण्यासारखा वागला. तू साक्षी आहेस. या मुलीच्या रूपानं तुझीच आमच्यावर कृपा आहे. महादेवा, माझा मुलगा जर चांगला झाला तर ह्या मुलीचाच मी सून म्हणून स्वीकार करीन. हा मासाहेब. काय बाळासाहेब? आमची वेळ झाली. वेळ झाली? कशाची? दुधाची. जावई घेऊन येतो. मासाहेब, त्या आपल्याकडे आलेल्या पाहुण्या फार चांगल्या आहेत नाही? नाही म्हणजे मला जी आवड आहे ती त्याने आहे. आवड? कोण तुम्ही? नाही मी. समजलं मला. शंकराचा वेळ तुम्हालाही आणि मलाही आहे. हो ना, मी तेच म्हणत होतो. बरं, दूध घेताना नेऊन चालले. हो ना.
ते गरम आहे तोपर्यंतच प्यावं नाही. अय्या साखर राहिलीच की. खरंच की. ठीक आहे. जाऊ मी. थांबा, मी भरते पाणी. नको, अगं तुला का सांगायची ही कामं? आपल्या घरची कामं करायला कुणी सांगावं का लागतं? अगं पण असू दे. मासाहेब, बाहेर आबासाहेबांनी चहा मागितलाय. थांब, आत्ता देते. खरंच मासेब, घरातली पाणी बिणी भरणं सगळी कामं तुम्हीच करता. ह्यांच्याकडून का नाही करून घेत? वा वा वा, चांगलं सांगता सगळी. अहो, घरातलं वापराचं पाणी गडी माणसाने भरलं तर घर डोक्यावर घेतील मालक. मग मासेब, तुम्हीच भरा पाणी. अगं वेडी का काय तू? तुझ्यासाठी नाही हो हे. तू स्वयंपाक जरी करून घातलास ना आम्हाला तर तो सुद्धा चालेल हो. जा पाणी भरून आण. आधी लक्ष्मी पाणी भरायला आलाय ग तू वाटती. अहो त्याला सुधारण्यासाठी आम्ही अहोरात्र झटत होतो. काही म्हणा, आपले चिरंजीव सुधारले आबासाहेब. प्रथम आम्हाला वाटलं नेहमीप्रमाणे आले बाळासाहेब, म्हणून यांनी दुर्लक्ष बी केलं होतं. पण जेव्हा मालकानं पैन हिशोब बरोबर दिला तेव्हा यांच्या डोसक्यात प्रकाश पडला. श्रीहरी श्रीहरी श्रीहरी. परमेश्वराची कृपा, दुसरं काय. बस येतो. या. अहो ऐकलत ना, आपला बाळ नीट वागायला लागलाय. खरं ना? साऱ्या गावाचं तसं मत आहे. परमेश्वरानं कृपा केली खरी. त्या मुलीच्या रूपानं देवच अवतरला आपल्या घरात. मुलगी मोठी गुणाची आहे हो. आत्ताच सांगते ना, माझ्या हातून कळशी हिसकावून घेतली आणि स्वतःच पाणी भरायला लागली. काय काय म्हणाला? तिनं पाणी भरलं? हो ना, मी नको नको म्हणत होते पण ऐकेच ना. पण तुम्ही तिला का पाणी भरू दिलं? छे 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 छे. सगळा. पण ती कोणी परकी का आहे? आपल्या डॉक्टरांचीच पुतणी. तुम्हाला नाही कळायचं ते, पण पुन्हा असं होता कामा नाही. पण का? त्याचं असं आहे, तसं काही नाही. डॉक्टरना काय वाटेल तिला असली कामं सांगितली तर? बर, पुन्हा नाही सांगणार. अगं पुरे आता पाणी. अगं किती ओली झाली अशी ओले त्याने राहिले तर ताप बी पाला म्हणजे. जा बघू, आधी कपडे बदल. जा. माझं तुम्ही चालताय ना? वा छान. आणि घरात स्वयंपाक कोण करीत मग? हो, स्वयंपाकाची. मग त्यानं मीच घेऊन जाऊ. अरे त्याला काय झालं? तिला उचलून का घ्यायचंय? नाही, बरोबर हिंडा फिरा, आपला मळा दाखव तिला. हो मला. पाहता काय अशा आल्यावर दृष्ट काढायला हवी तुझी. आणि आमची. हो, तुझी सुद्धा. जा आता, सांभाळून या. हा त्याला. पण थांब जरा. काय? तुझा गळा किती मोकळा दिसतोय ग. मला की नाही दागिन्यांची आवडच नाही आणि तुला त्याची गरजही नाही.
पण अलंकार ठेवायलाही सुंदर जागा हवी असते. हे काय मासे? हा हार माझ्या सासूबाईंनी माझ्या गळ्यात घातला होता. जा. सांभाळून या. हा मळ्यात जाऊ. हो. चला. आम्ही जाऊ देतो. या तोंडा भरी लई बरं आहे. आबासाहेब नम शिवाय. ओम नम शिवाय. ओम नम शिवाय. काय चाललंय बाळासाहेब? काही नाही. आम्ही ह्याला मला दाखवायला आणलं मासाहेबांच्या हुकमावरून. दाखवा. अगदी नीट. हो. पाहिलीत राजहंसाची जोडी किती आनंदानं विहार करीत आहे. न कशाची खंत ना खेद. हो ना. ती भोवतालची कमळ पाहिलीस? ती सुद्धा किती कौतुकानं पाहते त्यांच्याकडे. जणू परमेश्वरच त्यांच्या रूपाने हसते त्या दृष्टीने पाहते. उलट परमेश्वराच्या चरणी निर्माल्य व्हायचे भाग्य लाभते त्यांना. पण माणसांच्या बाबतीत मात्र असं कधीच घडू शकत नाही. असं का बरं म्हणतेस? आशा, माझ्याविषयी म्हणशील तर मी गुणांचा चाहता आहे, सौंदर्याचा वेडा आहे. खरंच? तुझी शपथ. खरंच? आशा, प्रीत रंगली ग रंगली ग कशी राजहंसी. प्रीत रंगली ग कशी राजहंसी. अग बाई ग लाजली हंसी बोले ना ती तुझ्याशी. बोले ना ती तुझ्याशी. प्रीत रंगली ग कशी राजहंसी. अग बाई ग लाजली हंसी बोले ना ती तुझ्याशी. बोले ना
कपोली प्रीत रंगली ग लाजून हसली बघ इकडे ग घरीची कशाला पदर उदाशी तुझी रे हौसी फसली कैसी पडली पाशी खेटती हा रमण विलासी बोले नाथ झासी प्रीत रंगली ग कशी राजहंसी अग बाई ग लाजली हौसी बोले नाती तुझाशी बोले नाती तुझाशी रुसली राणी डोळा पाणी हास्य आननी नजर तुझी घे थर थरणारी वरती जराशी गोड बोलणी प्रेम दावणी हृदय जिंकुनी जाल सोडणी कुठे दूर देशी बोले नाथ झाशी प्रीत रंगली ग कशी राजहंसी प्रीत रंगली ग कशी राजहंसी अग बाई ग लाजली हंसी बोले नाती तुझाशी बोले नाती तुझाशी अरे मला एकटीलाच मासाहेब बरोबर शहाणा आहे पान वाटते हा नको मला भूक नाहीये मग दूध आणू का थोडं मला काही नको का बरं तब्येत बरी नाही का मला काही झालं नाही मी चांगला ठणठणीत आहे पण मला एकट्याला निवांत राहू दे डॉक्टर आले वाटतं काय रे बरा आहेस ना चांगला ठणठणीत आहे निदान आतापर्यंत तरी वासू अरे बोल ना वासू आशाला आता परत घरी पाठवली तर काय बोलतोस तू सगळ्यांच्या हितातच बोलतोय बाळासाहेब सुधारलाय आता तिला कशाला ठेवायची इथं गरज सर्व आणि वैद्य मरो अरे पण त्या मुलीच्या मनाला काय वाटेल तिला असं तडकाफडकी घराबाहेर घालली तर आणि एक गोष्ट लक्षात ठेव ती या घराबाहेर गेली तर तो पुन्हा वेडा होईल पुन्हा वेडा होईल आणखी एक गोष्ट सांगतो तुला तुझ्या वंशाचा विझणारा दिवा माझ्या आशानं आपल्या पदरानं विझू दिला नाही हे मात्र विसरू नको सांगून ठेवतो भोलेनाथ
तुम्ही खरंच का तुम्ही खबर का खरं वाटत नाही? रात्रभर तुम्ही असेच येत होता. रात्रभर मी इथं होतो म्हणजे रात्री मी माझ्या खोलीत नव्हतो तर? आशा किती गोड हसलीस. असं वाटतं की अशा पहाटेच्या वेळी पारिजातकाच्या फुलांचा सडा पडावा. आशा तू रात्रभर माझ्या अगदी जवळ खरंच हो ना. पण ती क्षणभर सुद्धा माझ्याजवळ आली नाही. ती रोज नियमाने येणारी ती. कुणी येतं वाटतं तुमच्याकडे. हो ना. कोण आहे ती? कोण आहे? झोप. चला असली कसली थकता. अगं तसं नाही ग. तुझं माझ्यावर प्रेम किती आहे ते पाहिलं मी. तुला खरं सांगू, आता तू राहिली नाहीस आणि मी राहिलो. मिठाई घेऊन जा. मुलगा चांगला झालाय म्हणावं. जसे असाल तसे निघून या. थांब भीमा, कशासाठी बोलत आहे नारायणराव? नारायणरावच्या मुलीला सून करून घ्यायचं ठरवलंय मी. जा रे तू. मुलीसाठी त्यांच्या दारात जायची गरज नाही आपल्याला. माझी सून मी पाहिले. पाहिलेस? ह्या घरातच वावरते ती. आशा? हो. ती मुलगी मला पसंत नाही. का उगीच असं बोलतात? काय कमी आहे त्या मुलीत? कसं सांगू तुम्हाला? शिवाय नारायणरावांनी शब्द देऊन बसलो. तो मला मोडता येणार. मी सुद्धा महादेवाच्या समोर नवस केलाय. नवस? हो. मुलगा सुधारला तर ह्या मुलीला सून करून घेईन असं बोलले मी. वेळ लागलाय तुम्हाला. डोकं फिरलंय तुमचं. हे शक्य नाही. माझा शब्द मोडे. तुमच्या आधी त्यांनीच तो शब्द मोडलाय. तिळा तांदळाच्या गोष्टी ह्या दैवयोगानेच घडतात. मुलगा वेळा होताच मुलगी द्यायचं त्यांनी नाकारलं. त्या दिवशीच त्यांनी तो शब्द मोडला. ते काही असो, पण कसं सांगू तुम्हाला? वाटलं तर दुसरं स्थळ सुचवा, पण हे लग्न शक्य नाही. कदापि शक्य नाही. पण काय शक्य नाही? अशी गुणी मुलगी सारं जग पालथं घातलं तरी मिळणार नाही. सोन्याच्या पावलानं ती आपल्या घरात वावरली. माझ्या सासूबाईने दिलेला हात तिच्या गळ्यात घालून मी सासू सोन्याचं नातं दृढ केले. ते आता कुणालाही तोडता येणार नाही. तुला तोडावं लागेल. तोडावं लागेल? नाही नाही. आता कोणत्या शब्दात सांगू तुला? खरं खरं सांगा. काही ऐकायला समर्थ आहे मी. मग ऐक तर. ती डॉक्टरांची पुतळी नाही. मग कोण आहे ती? ती 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 एका गाडाणीची मुलगी आहे. काय? गाडाणीची मुलगी? गाडाणीची मुलगी? यशोदा, यशोदा, गाडाणीची मुलगी. आशा, अकुलीनं कुलीना होण्याचं स्वप्न पाहून
कथा कादंबऱ्यातून सहानुभूतीचा वर्षाव करणारा प्रतिष्ठित समाज प्रत्यक्षात आपल्याला थारा देत नाही ग. आपल्यासारख्यांनी अशी स्वप्न पाहणं म्हणजे पाय पुसल्यानं शिरपेच होण्याची आशा धरण्यासारखं आहे. एक दिवस पटेल तुला हे. बरं वाटतंय ना? हा हात हाती धरला तेव्हापासून आपण एकमेकांच्या जवळ काही लपून ठेवलं नाही. आताच मला का फसवलं? का मला अंधारात ठेवलं? यशोदे, मी कबूल करतो, चुकलं माझं. पण तुझ्यावरील आत्यंतिक प्रेमामुळे मी केलं. बाळासाहेबासाठी तुझा जीव तिळतिळ तुटत असेल, तू तडफडायचीस, मला हे पाहवत नव्हतं. म्हणून सारे उपाय सरल्यानंतर मी हा उपाय केला. तुला आधी सांगितलं असतं तर तू त्या मुलीला घरात सुद्धा घेतलं नसतं. अशा परिस्थितीत तिनं घरात काम करू नये म्हणून मी आरडाओरडा सुद्धा करीत होतो. यशोदे, बाळासाहेबासाठी आणि तुझ्यासाठी वाटल्यास सून म्हणून तिचा स्वीकार करायला सुद्धा मी तयार आहे. तिचा स्वीकार? सून म्हणून तिचा स्वीकार? मासाहेब, तुम्ही माझ्याशी बोलणार नाही? मला तुमच्याशी खूप बोलायचं होतं. तुम्हाला बरं वाटलं म्हणजे बोलेन मी. बैस. काय बोलायचं तुला? मासाहेब, तुम्ही पाहिलं आशा आता रडत होती. ती का रडत होती फक्त मलाच माहिती. आबासाहेब माझं लग्न ठरवत आहे, पण मासाहेब मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, मी आशा बरोबरच लग्न करणार. आशा बरोबर लग्न? तुम्हाला ती मनापासून आवडली ना? बोला मासाहेब. वेडेपणात मी जे जे मागितलं ते तुम्ही दिलं. सगळं जग हसत असताना तुम्ही माझे हट्ट पुरवलेत. आणि आता मी शहाणा झाल्यावर मी मागतो ते तुम्ही देत नाही मासाहेब. नाही, माझा एवढं शेवटचा हट्ट पुरवा मासाहेब. बाळासाहेब, शेवटचा हट्ट पुरवा. बाळासाहेब, बाळासाहेब, कसं सांगू तुला? नाईलाज झालाय माझा, नाईलाज झालाय. मासाहेब, काय करू मी? काय करू मी? काय करू? यात्री
आशा, काय झालंय काय? तूही बोलत नाहीस, मासाहेबाई बोलत नाहीस. आशाला मी पुन्हा वेडा होईल. आशा, पुन्हा वेडा होईल. नाही बाळासाहेब. आशा, तुला खरं सांगतो, तुम्हा दोघींच्या शिवाय मी जगणं शक्य नाही. बाळासाहेब, असे विचारही मनात आणू नका. मी काय आज आहे तर उद्या नाही. आशा, काय बोलतेस काय तू? बाळासाहेब, मला गेलंच पाहिजे. नाही, मी तुला इथून जाऊ देणार नाही. आशा, आशा, माझ्या आईनं मला जन्म दिलाय, पण तू मला पुनर्जन्म दिलायस. आशा, तू माझ्या जीवनातून गेलीस तर माझं सगळं जीवन उजाड होईल. आशा, उजाड. नाही बाळासाहेब, नाही. माझी शपथ आहे तुम्हाला. आशा, 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 तुझं माझ्यावर प्रेम नाही का ग? स्पष्ट सांग मला काय ते. माझ्या आयुष्याचा खूप मी तुमच्या चरणी व्हायलाय, आणि तिथंच त्याचं निर्माल्य होईल. मग ही जाण्याची भाषा का? आशा, आशा, अगं तुझ्यामुळं हा वेडा बाळासाहेब माणसात आला. तू घर सोडून निघून जाशील, पण मी मात्र पुन्हा माणसातनं कायमचा उठेल. आशा, नाही बाळासाहेब, नाही. असं बोलू नका. बाळासाहेब, तुम्ही सुखी व्हा, लग्न करा. आशा, हो, लग्न करा, संसार थाटा, सुखानं राहा. मला विसरून जा तुम्ही. नको आशा, दुसऱ्या मुलीचं नाव माझ्या समोर काढू नकोस. तसं कशाला? मी आबासाहेबाला जाऊन विचारतो. बाळासाहेब, आबासाहेब, बोला. आशा परत निघाली. पाहुणे आहेत त्या, गेलंच पाहिजे त्यांना. गेलंच पाहिजे. ठीक आहे. थांब. तू कुठे चालला? नारायणला येणार आहे. येणार असतील. मला त्यांच्या मुलीबरोबर लग्न करायचं नाही. मग काय 12 पिंपळावरचा मुंजा होणार आहेस तू? मुंजा कशाला? मी आशा बरोबर. माझ्यामुळे फार त्रास झाला आपल्याला. अंधारात ठेवलं मी तुम्हाला, पण काय झालं, कसं झालं, माझं मलाच कळत नाही. जाताना हार ठेवून जाते. मला माहित आहे हा हार माझ्यासाठी नाही. जाते मी, पुन्हा कधी न येण्यासाठी. जन्माने हलका असला तरी कर्माने श्रेष्ठ ठरतो, हे पटतं का तुम्हाला? अगं का नाही पटणार? देवादिकाने लिहून ठेवलेलं पटणार नाही तर कुणाचं पटणार? ती एका गाडाडीची मुलगी आहे. महादेवा, माझा मुलगा तर चांगला झाला तर ह्या मुलीचा मी सून म्हणून स्वीकार करीत. लक्ष्मी पाणी भरायला आलाय ग तू वाटते.
कुठे निघाली साजा? तिथं मला गेलं पाहिजे. काका चुकले मी. नाही बेटा, तू नाही चुकलीस. तुझी पारख करण्यात ही माणसं चुकली. आबा, तुझं उद्ध्वस्तीवर उभं करणाऱ्या या मुलाला तुझ्या घराचा उंबरठा ओलांडावा हवा ना. वासू, तिला इथं कशासाठी आणली होती याची कल्पना तुला आहे? हो, चांगलीच कल्पना आहे. ज्यावेळी समाजानं तुला लाथाडलं, नात्यागोत्याचं कोणी उपयोगी पडलं नाही, त्यावेळी हीच मुलगी तुझ्या उपयोगी पडली. बस, तिचं काम संपलं. तुम्हाला जे हवे ते तुम्हाला मिळालं. आता तिला जे पाहिजे ते मात्र तुम्ही देऊ शकत नाही. आबा, जुनाट परंपरेची झापडं तुझ्या डोळ्यावर बांधली गेली आहे, म्हणून तुला या गुणवंतीची कदर झाली. बाय, चाल, खरंच चाल, तुझं इथलं काम संपलं. वासू, कसं सांगू तुला? मी एक वेळ, पण तिला काय वाटेल? तिला काय वाटेल, समाजाला काय वाटेल, पण या मुलीला काय वाटेल, बाळासाहेबांच्या आयुष्याचं काय होईल याचा मात्र कुणीच विचार केला नाही. आबा, बाळासाहेबांसाठी ही पोरगी वेडी होईल रे, वेडी होईल. ही कडी या घरात फुलली असती, बहरली असती, मोहरली असती, पण घराबाहेर पडल्यावर ही कडी कुस्करली जाईल, नष्ट होईल. आबा, या पोरीचं भवितव्य आपल्या हातात आहे. सांग आबा, आबा बोल, अरे बोल काहीतरी. आता तुम्ही नाही बोलणार. ठीक आहे, ठीक आहे, जा जा पोरी. थांब मुली, जाऊ नकोस. यशोदे, तू तू तिला? हो, मी खूप विचार केला. रात्रंदिवस विचारच करत होते आणि मगच मी हा निर्णय घेतला. हिनं आपलं घर सावरलं आणि हिलाच घराबाहेर काढून आपण हिच्या आयुष्याची नासाडी करायची. नाही मास्तर, पण मी जाण्यातच सर्वांचं हित आहे. नाही मुली, तू इथं राहण्यातच ह्या घराची खरी शोभा आहे. मी नाही जाऊ देणार. आशा, खरंच राहा तू इथं, नको जाऊस. जाण्यासाठी नव्हती आलीस मुली तू इथं, खरंच राहा. मासाहेब? मासाहेब नाही, सासूबाई म्हणला. सासूबाई? काका, रत्नाला सोन्याचं कोंदण मिळालं. काका. आशा, आबासाहेब, आबासाहेब. सुनबाई,